यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड कसा करायचा? बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, कारण यूट्यूबचा चॅनल तर आपण ओपन करतो, पण अपलोड करताना आपली थोडीशी तारांबळ उडून जाते की नक्की त्याच्यामध्ये काय सेटअप असतो किंवा त्याचं पण काही कस्टमायझेशन असतं का? बघा, पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर आपल्याला काय सेटिंग करावे लागतात आणि कस्टमायझेशन कशा पद्धतीने करावं लागतं. तुम्ही अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की माझ्या चॅनलवरती जा. दोन्ही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यूट्यूबचा व्हिडिओ नक्की अपलोड कसा करतात, काय नक्की प्रोसिजर असते, कशा पद्धतीने आपण त्यांना लिंक देऊ शकतो, कार्ट ऍड करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला इथं जे आयकॉन दिलेलं आहे त्याच्या शेजारीच इथं बटन दिलेलं लक्षात घ्या, क्रिएट म्हणून. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण इथं क्रिएट वरती क्लिक करतो आपल्याला 3 ऑप्शन दिसतील: अपलोड व्हिडिओ, गो लाईव्ह आणि क्रिएट पोस्ट. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून मी अपलोड व्हिडिओवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन ओपन होईल. तेव्हा इथं डायरेक्टली तुम्हाला दिसतंय की सिलेक्ट फाईल. तर ज्यावेळेस मी सिलेक्ट फाईल वरती क्लिक करतो त्यावेळेस इथं माझा लॅपटॉप मधला फोल्डर ओपन झालेला आहे आणि मी एक व्हिडिओ सिलेक्ट करतो याच्यामधून. तर हा व्हिडिओ मी सिलेक्ट करतोय आणि ओपन वरती क्लिक करतो. इथं अपलोडिंग चालू होतं, पण अपलोडिंग चालू झाल्यानंतर लगेच आपल्याला हा सेटअप करण्यासाठी दिसतोय तुम्हाला. इथं डिटेल टाकायचे असतात. जर तुमचा मॉनिटायझेशन चॅनल झाला असेल तर इथं मॉनिटायझेशनचे ऑप्शन तुम्हाला येतील. नसेल तर हा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही जर तुम्ही बिगनर असाल तर. त्यानंतर व्हिडिओ एलिमेंट्स आहेत. इथं दिलेले तुम्हाला जे चेक होतं आपलं कॉपीराईट वगैरे आहे का ते, आणि इथं विजिबिलिटी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला शेड्यूल करायचं आहे, पब्लिक ठेवायचं आहे, प्रायव्हेट ठेवायचं, इथं ऑप्शन आहे. तर आपण एक एक ऑप्शन बघूया. इथं सगळ्यात पहिल्यांदा तर टायटल रिक्वायर्ड करते. तर टायटल हा जो माझा व्हिडिओ आहे तो स्टेज डेअरिंगच्या बाबतीमध्ये आहे. तर मी इथं टायटल टाकतो माझं स्टेज डेअरिंग व्हिडिओ, स्टेज डेअरिंग. ठीक आहे, मी जस्ट एवढंच टायटल देतो, स्टेज डेअरिंग म्हणून. त्यानंतर खाली आलं तर इथं बघा डिस्क्रिप्शन. तर डिस्क्रिप्शन डिफॉल्ट आलं. मी पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण होतं की डिफॉल्ट डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने टाकायचं. आपल्या चॅनल मधल्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर अपलोड डिफॉल्ट नावाचा ऑप्शन असतो. अपलोड डिफॉल्ट टाकल्यानंतर बघा इथं स्टेज डेअरिंगचं ऑटोमॅटिकली मला डिस्क्रिप्शन आलेलं आहे, किंवा तुम्ही चॅट जीपीटी मधून घेऊन पण हे डिस्क्रिप्शन ऍड करू शकता. ती चॉईस तुमची आहे. तुम्हाला जर इथं जमत असेल टाकायला तर तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही अपलोड डिफॉल्ट मधून पण टाकू शकता. तेव्हा तुम्ही इथून स्वतःचं डिस्क्रिप्शन पण ऍड करू शकता. मी लिंक वगैरे सगळे ऑलरेडी टाकलेले आहेत. तुमचं जर थंबनेल क्रिएट असेल थंबनेल तुम्ही इथून अपलोड करू शकता. थंबनेल खूप इम्पॉर्टंट आहे पहिली गोष्ट. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण हे पण बघूया की थंबनेल कशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. इथं आल्यानंतर बघा इथं प्लेलिस्ट बनवलेले आहेत मी वेगवेगळे, कारण माझ्या युट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट असतो. जसं इथं स्टेज डेअरिंगचा कंटेंट आहे, डिजिटल मार्केटिंगचा कंटेंट आहे, किंवा पॉडकास्ट मी 1-2 घेतले त्याचा कंटेंट आहे, माझ्या व्लॉगचा कंटेंट आहे. इथून प्लेलिस्ट बनवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होतं, जसं आपण गाणी बघताना पण नाही का फक्त सोनू निगमचीच गाणी ऐकायची, सोनू निगमचीच लिस्ट लागते. तसं तुम्हाला पूर्णपणे जर माझ्या डिजिटल मार्केटिंगचं कोणी बघत असेल त्याला डिजिटल मार्केटिंगचे सगळे व्हिडिओ दिसतील. स्टेज डेअरिंग असेल तर स्टेज डेअरिंगचे सगळे व्हिडिओ दिसतील. आताचा हा माझा व्हिडिओ स्टेज डेअरिंग बद्दलच आहे, कम्युनिकेशन स्किल म्हणून मी सिलेक्ट करतो. तुम्हाला प्लेलिस्ट बनवायची कुठून, इथून न्यू प्लेलिस्ट वरती जायचं. मी ते पण ऑप्शन दाखवतो. न्यू प्लेलिस्ट वरती मी गेलो. इथून तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तिथं कोर्स पण करू शकता, शो पण बनवू शकता, म्हणजे चॅनलने तुम्हाला ऑप्शन दिलेले ते. तर मी प्लेलिस्ट वरती क्लिक करतो. प्लेलिस्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही प्लेलिस्टला नाव देऊ शकता. जसं मी स्टेज डेअरिंगचं नाव दिलेले, डिस्क्रिप्शन ऍड करू शकता, विजिबिलिटी पब्लिक ठेवायची. त्यानंतर इथं ऑर्डर जी आहे ती नॉर्मलच ठेवायची आपल्याला. तर ह्या सगळं तुम्हाला फील करायचं आणि जस्ट क्रिएट म्हणायचं. क्रिएट म्हटलं की या पद्धतीने प्लेलिस्ट तुमची इथं ऍड होऊन जाईल, जशी माझी पण आहे या पद्धतीने. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर इथं प्लेलिस्ट सिलेक्ट करायला विसरायचं नाही. माझा स्टेज डेअरिंगचा व्हिडिओ म्हणून मी स्टेज डेअरिंगची प्लेलिस्ट ऑन केली. ह्याचा बेनिफिट काय होतो, जर एखाद्या व्यक्तीने आपला एक व्हिडिओ बघितला डिजिटल मार्केटिंगचा किंवा स्टेज डेअरिंगचा, तर त्याला बाकीचे व्हिडिओ पण सजेशन मध्ये उजव्या बाजूला दिसायला सुरुवात होते. म्हणून हे करायला विसरायचं नाही. इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला, की हा व्हिडिओ जो आहे तो किड्ससाठी बनवलाय का किड्ससाठी नाही. तर नो ठेवायचं. तुम्ही येस ठेवला तर तुमच्या व्हिडिओच्या कमेंट ऑफ होतात, पण आपल्याला कमेंट पाहिजे, त्याच्यामुळे एंगेजमेंट वाढते, म्हणून मी तर नो ठेवतोय. एज रिस्ट्रिक्शन तुम्हाला द्यायचं तर द्या, पण शक्यतो इथं काहीच करू नका. इथं बघा पेड प्रमोशनचा ऑप्शन आहे. जर तुम्ही कोणाचं पेड प्रमोशन घेत असाल तर तिथे तुम्ही ऑन करू शकता. आता पेड प्रमोशनच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की ऑन ठेवायचं का नाही. ऍक्च्युअल मध्ये खरंच तुम्ही पेड प्रमोशन घेत असाल, एखाद्याची जाहिरात करत असाल तर इथं ऑन ठेवा, ज्याच्यामुळे व्हिडिओवरती फ्लॅश होत राहतं की हा पेड प्रमोशनचा व्हिडिओ आहे. त्याचा बेनिफिट आपल्याला काय होतो, त्याचा बेनिफिट हा होतो की बाकीचे पण ब्रँड त्याच्यामुळे आपल्याकडे येतात आणि आपल्याला प्रमोशन देतात, बाबा हा चॅनल पेड प्रमोशन पण करतोय किंवा पेड प्रमोशन घेतोय, म्हणून हा ऑप्शन ऑन ठेवायचा. पण हा ऑप्शन ऑन ठेवल्यानंतर तुम्हाला युट्यूब कडून अर्निंग मिळणारी त्याच व्हिडिओवरती मिळत नाही. तर तुमची चॉईस आहे. तुम्हाला जर व्हिडिओ मधून जास्त पैसे मिळत असेल तर ऑप्शन नका ठेवू, पण जर प्रमोशन मधून जास्त मिळत असेल तर हा ऑप्शन 100% ऑन ठेवायचा आहे.
त्यानंतर थोडंसं खाली येतो, खाली आल्यानंतर ब्रँड प्रमोशनचे ऑप्शन दिलेले तुम्हाला. जर कोणाचं ब्रँड प्रमोशन करत असाल किंवा तुम्हाला ब्रँड प्रमोशन घ्यायचं असेल तर सर्च ब्रँडमध्ये जाऊन तुम्ही त्यांना रिक्वेस्ट पाठवू शकता, नंतर ते रिटर्न तुम्हाला रिस्पॉन्स देत असतात. जर तुम्ही एआयचे व्हिडिओ बनवत असाल, एआय जनरेटेड काही कंटेंट असेल तर ते येस करायला विसरायचं नाहीये. पण मी युट्यूबवरती प्रत्येकाला सांगत असतो की ओरिजिनल कंटेंट असणं खूप महत्वाचं आहे आणि एआयच्या कंटेंटला पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीये. त्यानंतर बघा आता एक ऑप्शन आहे कोलॅबरेशनचा. जर तुमचं नवीन चॅनल असेल तर हे सगळे ऑप्शन दिसतीलच असं नाही. काय ऑप्शन मोनेटायझेशन झाल्यानंतर येतात किंवा तुम्ही किती ऍक्टिव्ह आहे युट्यूबवरती त्यानुसार हे ऑप्शन दिसतात. तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिसतील का नाही दिसतील मी आता सांगू शकत नाही. मला तर हे सगळे ऑप्शन दिसतात. तुम्ही दुसऱ्याच्या चॅनल बरोबर कोलॅबरेशन पण करू शकता, जसं इंस्टाग्रामवरती तुम्ही कोलॅबरेशन करता. बाकीचे डिफॉल्ट सेटिंग आहेत ऍज इट इज ठेवायच्या. त्यानंतर ते टॅग बघा, मी डिफॉल्ट टॅग पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, पण इथून तुम्ही टॅग टाकू शकता. ह्या टॅग तुम्ही चॅट जीपीटी वरून घेऊ शकता किंवा तुम्ही टाईप पण करू शकता. जे टॅग टाकल्यानंतर कॉमा द्यायला विसरायचं नाही. डॉट नाही द्यायचा, कॉमा द्यायचा. सनी चाबुकसर व्लॉग, सनी चाबुकसर व्हिडिओ असे मी टॅग टाकलेले आहेत आणि ह्या टॅग तुम्ही कॉपी करून दुसऱ्या व्हिडिओला पण टाकू शकता. पण मी डिफॉल्ट अगोदरच टाकून ठेवले आहेत तर माझा कंटेंट याच पद्धतीचा असतो म्हणून. तिथं टॅग टाकल्यानंतर थोडंसं मी आता खाली येतोय. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला व्हिडिओची लँग्वेज मी मराठी ठेवलेली आहे, कारण माझ्या मॅक्झिमम मराठीमध्ये व्हिडिओज असतात. बाकी कुठेही चेंजेस करायची गरज नाहीये. खाली आल्यानंतर ते रिमिक्सचा ऑप्शन दिसतोय, तर रिमिक्स ठेवा सुरुवातीला, कारण जेवढा आपला व्हिडिओ व्हायरल होईल, जेवढे आपल्या व्हिडिओवरती लोक अजून रिमिक्स करतील तेवढं आपल्यासाठी चांगले. इथे कॅटेगरी द्यायला विसरू नका की तुमच्या कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीचे व्हिडिओज आहेत. म्हणजे तुम्ही कॉमेडी व्हिडिओ करताय, एंटरटेनमेंटचे करताय, गेमिंगचे करताय, ब्लॉग करताय, इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. मी तर आता काय करतो, मी ओपन चॅनल असल्यामुळे, एज्युकेशनल चॅनल असल्यामुळे पीपल अँड ब्लॉग ठेवतो किंवा कधी कधी एज्युकेशनल ठेवतो. आता माझा एज्युकेशनल व्हिडिओ तर मी एज्युकेशन ठेवतो इथं. आणि हे सगळं झाल्यानंतर हा सेटअप पूर्ण करायचा, बाकी कुठेही चेंजेस आपल्याला करायचे नाहीयेत. आणि हा सेटअप केल्यानंतर मी नेक्स्ट वरती क्लिक करतो. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमचं जर चॅनल मोनेटायझेशन असेल तर मोनेटायझेशनचा इथं ऑप्शन येतो. इथून तुम्हाला तो ऑन करावा लागतो प्रत्येक वेळेस, ऑटोमॅटिक होत नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि चॅनल मोनेटायझेशन होण्यासाठी आपल्याला 4000 तासांचा वॉच टाइम लागतो आणि मिनिमम 500 सबस्क्रायबर आता गरजेचे असतात. त्यासाठी काय काय करावं लागतं त्या पण गोष्टी मी सांगेन तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मोनेटायझेशन जे आहे ते प्रत्येक याच्या वेळेस व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला स्वतःहून ऑन करावं लागतं, डिफॉल्ट होत नाही. कारण त्यांच्या काही पॉलिसीज असतात ते आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतात. इथं ऑन वरती क्लिक केलं, डन केलं. डन केल्यानंतर इथं मी नेक्स्ट करतोय. ते ऑन केल्यानंतर इथं मग त्यांच्या काय पॉलिसीज आलेल्या आहेत, तर मी इथं खाली ड्रॅग करून डायरेक्टली खाली येतो. ते विचारतात इथं तुमचा काय अडल्ट कंटेंट आहे का, व्हायलन्स आहे का, शॉकिंग कंटेंट आहे का. तर असे कंटेंट शक्यतो युट्यूबला चालत नाहीत. आपल्या व्हिडिओला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. हार्मफुल फॅक्ट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण नाहीत टाकायच्या. तर असा कोणत्याही प्रकारचा माझा व्हिडिओ नाहीये, हे मी ऍग्री करतोय. इथं नन ऑफ अबाव करतो, कारण असा कोणत्याही प्रकारचा माझा कंटेंट नाहीये. आणि मी नेक्स्ट करतो. तर सबमिट रेटिंग वरती मी क्लिक करतो. डन झालेलं, रेटिंग पण सेव्ह झाली. आणि आता मी नेक्स्ट करतो. इथं बघा तुम्हाला दिसतंय, इथं लगेच एरर दिसतो. आता इथं टिक दिसत आहेत, इथं सगळ्या टिक दिसत आहेत माझ्या, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. मी नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय की जर तुम्हाला सबटायटल ऍड करायचे असतील तुम्ही सबटायटल ऍड करू शकता इथून तुमच्या व्हिडिओचे. इथून तुम्ही प्रोडक्ट पण ऍड करू शकता. हे कधी येते मी सांगितलेलं तुम्हाला, ज्यावेळेस तुमचा चॅनल मोनेटाईज होतो त्यावेळेस. इथं मी ऍड प्रोडक्ट वरती क्लिक करतो. म्हणजे इथं जस्ट ऍफिलिएट मार्केटिंग सारखा ऑप्शन तुम्हाला आहे. ऍड प्रोडक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्टोर ओपन होतात, दिसतंय तुम्हाला. तर इथून मी काय करतो, जस्ट प्लस वरती क्लिक करायचं. प्लस वरती क्लिक केलं की आपल्या व्हिडिओच्या खाली हे प्रोडक्ट लोकांना दिसायला सुरू होतात. बघा 3 प्रकारचे प्रोडक्ट मी ऍड करतो. हे एक प्रकारचं ऍफिलिएट मार्केटिंग आहे. मी अजून पण सांगतोय, मोनेटायझेशन झाल्यानंतर हे ऑप्शन तुम्हाला दिसायला सुरुवात होतात. तर मी प्रोडक्ट ऍड केलेले आहेत, जेणेकरून इथून जर कोणी प्रोडक्ट घेतलं तर त्याचं पण कमिशन मला मिळणार आहे युट्यूबच्या माध्यमातून. दुसरं इथं दिसतंय एंड स्क्रीन. आता एंड स्क्रीन काय कन्सेप्ट असते लक्षात घ्या. ज्यावेळेस मी इथं ऍड करतो एंड स्क्रीन वरती, एंड स्क्रीन यासाठी असते ज्यावेळेस माझा एक व्हिडिओ संपेल. पॉज कर. एंड स्क्रीन कशासाठी असते की ज्यावेळेस माझा व्हिडिओ संपतोय त्यावेळेस मला वाटतं की जो माझा व्ह्युअर आहे तो माझा एक व्हिडिओ बघितल्यानंतर दुसऱ्या चॅनलवरती स्विच होऊ नये, माझ्या व्हिडिओवरचे अजून त्याने व्हिडिओज पाहावे किंवा त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. इथं ते ऑप्शन आहेत लक्षात घ्या की एंड स्क्रीन झाल्यानंतर तुम्ही त्यांना एक व्हिडिओ एक सबस्क्राईब करायला लावताय तुम्ही का प्लेलिस्ट दाखवताय. मॅक्झिमम काय करतो हा ऑप्शन ठेवत असतो, एक प्लेलिस्ट आणि एक सबस्क्रायबर. प्लेलिस्टचा फायदा काय होतो की मल्टिपल व्हिडिओ आपल्या ह्याच्यावरती येऊन लोक बघत असतात. तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, इथं प्लेलिस्ट. इथं प्लेलिस्टला रेड दिसते तुम्हाला, तर प्लेलिस्ट आपल्याला सिलेक्ट करावी लागते. म्हणून मी तर काय करतो, सिलेक्ट क्लिक करतो प्लेलिस्ट वरती. इथं मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन ऑन होतोय प्लेलिस्टचा. मग मी इथं क्लिक करतो. हे कधी होणार आहे, आपला व्हिडिओ संपायच्या एक 5-10 सेकंद अगोदर. इथं दिसतंय बघा तुम्हाला कधी चालू होईल. म्हणजे व्हिडिओ संपायच्या अगोदर 7 मिनिटाला व्हिडिओ संपतोय तर इथं दिसतंय तुम्हाला 6.43 मिनिटांनी ती स्क्रीन इथं फ्लॅश व्हायला सुरुवात होणार आहे.
इथं मी काय करतो, प्लेलिस्ट वरती क्लिक करतो. प्लेलिस्ट वरती क्लिक केल्यानंतर माझा स्टेज डेअरिंगचा व्हिडिओ असल्यामुळे मी इथं स्टेज डेअरिंगचाच क्लिक करतो, जेणेकरून एक व्हिडिओ संपल्यानंतर ते बाकीचे व्हिडिओ बघतील. 24 व्हिडिओ जवळजवळ माझे स्टेज डेअरिंगचे आहेत. जर माझा एक व्हिडिओ एखाद्या व्यक्तीला आवडला तर तो बाकीचे पण व्हिडिओ बघायला नक्की जाणार आहे. त्याच्यामुळे आपला वॉच टाइम वाढणार आहे, लक्षात आहे. म्हणून प्लेलिस्ट खूप महत्वाची आहे. 100% तुमचा जर कंटेंट असेल वेगवेगळ्या प्रकारचा आणि जास्त व्हिडिओ असतील तर प्लेलिस्ट बनवायला विसरू नका. हे केल्यानंतर मी जस्ट सेव्ह करतो. प्लेलिस्ट आपण सिलेक्ट केलेली सेव्ह करतो. त्यानंतर बघा इथं अजून एक ऑप्शन आहे ऍड कार्ड. ऍड कार्ड म्हणजे काय असतं बघून घ्या. मी इथं क्लिक करतो ऍड कार्ड्स वरती. ऍड कार्ड्स वरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ चालू असताना इथं बघा आय बटन येतं. बरेच जण व्हिडिओमध्ये म्हणतात की माझा जर पहिला व्हिडिओ बघायचा असेल, अजून प्लेलिस्ट चेक करायची असेल तर आय बटन येतं. कसं येतं तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ दाखवू शकता, प्लेलिस्ट ऍड करू शकता, चॅनलची लिंक देऊ शकता किंवा वेबसाईटची लिंक देऊ शकता. तर मी इथं मॅक्झिमम माझा फोकस भरपूर प्लेलिस्टवरतीच असतो की माझ्या चॅनलचा बाकीचा कंटेंट पण दिसला पाहिजे. म्हणून मी काय करतो, डिजिटल मार्केटिंगची प्लेलिस्ट इथं क्लिक करतोय, डिजिटल मार्केटिंग, जेणेकरून व्हिडिओ संपल्यानंतर स्टेज डेअरिंगची प्लेलिस्ट दिसेल आणि व्हिडिओ चालू असताना त्यांना समजेल की सरांचा हा पण कंटेंट आहे डिजिटल मार्केटिंगचा. मग इथं आय बटन वरती क्लिक केल्यानंतर त्यांना पूर्णपणे डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ दिसायला सुरुवात होईल. हे बाकीचं ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी एवढा काही फरक पडणार नाही. मी सेव्ह करतोय. ठीक आहे, आता सेव्ह केल्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तिथं बघा चेक होतंय, म्हणजे तुमचं कुठलं कॉपीराईट वगैरे आहे का ते चेक झालेलं आहे. नेक्स्ट आपला व्हिडिओ कोणताही कॉपीराईट नाहीये, त्याच्यामुळे इथं नो कॉपीराईट इश्यूचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. कुठलाही इश्यू फाउंड नाही झाला, कम्युनिटी गाईडलाईनला आपण कुठलाही ब्रेक नाही केलं, त्यामुळे आपलं पूर्ण ग्रीन टिक आलेलं आहे. हे ग्रीन टिक महत्वाचे आहेत. इथे एक जरी रेड टिक आली तर तुम्ही व्हिडिओ अपलोड करू नका, त्याचा काय बेनिफिट होणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे, नंतर मी नेक्स्ट करतो आणि आता शेवटचा ऑप्शन येतो विजिबिलिटी. याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले स्टार्टिंगला. एक दिलेला आहे प्रायव्हेट, अनलिस्टेड आणि पब्लिक. जर तुम्हाला आत्ताच लगेच पब्लिक करायचं असेल तुम्ही पब्लिक वरती क्लिक करा, लोकांना लगेच दिसायला व्हिडिओ सुरुवात होणार आहे. जर तुम्हाला वाटते अजून मला काहीतरी सेटअप करायचं आहे किंवा मला थंबनेल अपडेट करायचं आहे, तुम्ही अनलिस्टेड ठेवू शकता. ह्या दोन्ही मधला फरक समजून घ्या. जर तुम्ही प्रायव्हेट ठेवला तर तेच व्यक्ती बघू शकतात ज्यांना तुम्ही चॉईस केलेले, ज्यांना तुम्ही लिंक पाठवताय, तर तेच व्यक्ती बघू शकतात प्रायव्हेटमध्ये. अनलिस्टेड मध्ये काय करू शकता, एक सिलेक्टेड पीपल जिथे तुम्ही मेल आयडी वगैरे टाकून त्यांना लिंक पाठवू शकता. ते 2 ऑप्शन आहेत, तुम्हाला ठेवायचं तर ठेवू शकता, पण शक्यतो पब्लिक ठेवायचं, कारण आपण युट्यूबवरती कमवण्यासाठी आलेलो आहे. पब्लिक केलं की लगेच होणार आहे. पण बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केला असेल की ज्यावेळेस आपण एखाद्या चॅनलला फॉलो करतो तर त्यांचा व्हिडिओ बघा, रात्रीच्या 12ला तर 12लाच येतो, सकाळी 8ला तर 8लाच येतो. ऑन टाइम कसा व्हिडिओ येतो, तर इथं ऑप्शन आहे शेड्यूल. बघा एवढा सेटअप करायला वेळ लागतो, म्हणून इथं शेड्यूल वरती क्लिक करायचं. शेड्यूल वरती क्लिक केल्यानंतर मला व्हिडिओ माझा आत्ता नाही अपलोड करायचा, माझा व्हिडिओ मला कधी अपलोड करायचा आहे, उद्या करायचा आहे. तर इथं मी तारीख सिलेक्ट करेन. ठीक आहे, इथं तारीख, उद्याची तारीख 20 तारीख आहे, 20 तारीख मी सिलेक्ट केली. टायमिंग, माझा व्हिडिओ किती वाजता अपलोड झाला पाहिजे, तर 11 वाजता सकाळी झाला पाहिजे, मी 11चा टायमिंग टाकतो. ओके, तर मी 11चा टायमिंग इथं सिलेक्ट करतोय की माझा 11 वाजता तो झाला पाहिजे. जस्ट इथं शेड्यूल म्हणून टाकायचं. शेड्यूल म्हटलं की आपला व्हिडिओ अपलोडिंगला जातो. आपल्या व्हिडिओला कुठलाही प्रॉब्लेम नसेल, ह्या सगळ्या प्रोसिजर मधून आपण गेलो की आपला व्हिडिओ अपलोडिंगला पडतो. ही लिंक कॉपी करून मग तुम्ही सगळ्यांना पाठवू शकता ज्यावेळेस आपला व्हिडिओ अपलोड झालेला. जस्ट इथून जाऊन तुम्ही क्लोज करून टाकायचं. तुमचा व्हिडिओ त्या लिस्टमध्ये येऊन बसलेला असतो. इथं तुम्हाला दिसतोय, फक्त आपण शेड्यूल केल्यामुळे इथं शेड्यूल दिसतंय आणि बाकी सगळे पब्लिक असल्यामुळे पब्लिक दिसतंय. तर हे व्हिडिओ अपलोड करण्याची पद्धत आहे. जास्त किचकट नाहीये, पण इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, हे पद्धतीने व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केला तर माझे सबस्क्रायबर जसे वाढतात आता दिवसाला, तसे तुमचे पण सबस्क्रायबर वाढतील. तर बघा आता आपण बघितलं की युट्यूबवरती कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचा असतो. लक्षात घ्या, इंस्टाग्रामवरती पण मी असेच काय प्रोसिजर वापरत होतो, म्हणून माझी इंस्टाग्रामवरती आता 1 लाखाच्या वरती फॉलोअर्स आहेत. आणि प्लस युट्यूब चॅनलवरती पण मी टार्गेट ठेवलेले 6 महिन्यामध्ये मला 1 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. ही काय प्रोसिजर मी फॉलो करतो, जे मी तुम्हाला आता दाखवले, तुम्ही पण नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला जर काय अडचण आली किंवा काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ मी कंटिन्युअसली घेऊन येत आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण एका नवीन टॉपिक आणि नवीन विषयावरती. तोपर्यंत बी परफेक्ट, लेट्स बिगिन.